ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र रद्द झालंय आणि त्यामुळे त्यांच्या नगरसेवक पदावर संकट आले। पालघर उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेलं जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्यानं दिलेलं नसल्याचं समितीनं नमूद केलंय। राऊत यांनी कुणबी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं होतं, मात्र कागदपत्रांमधून कुणबी जात प्रमाणपत्र धारकांशी रक्ताचं नातं सिद्ध करता आलं नसल्याचं समितीनं आदेशात म्हटलंय। दरम्यान या आदेशाविरोधात महाराष्ट्र जात प्रमाणपत्र कायद्यातील तरतुदीनुसार 90 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे अपील करता येईल। त्यामुळे राऊत यांच्याकडे कायदेशीर आव्हान देण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी आहे। कास्ट स्क्रुटिनी कमिटी आहे त्यांच्यावर डेफिनेटली दबाव होता, कारण सत्ताधाऱ्यांनी सांगितलं की हिला उडवायचं। ओके, मग आता माझे पेपर व्यवस्थित आहेत म्हणून आता त्यांनी मला ज्युरिस्डिक्शनवर उडवलं की माझा SDO पालघरला राईट्स नाही आहेत मला कास्ट सर्टिफिकेट द्यायचं। काहीतरी रिझन घेऊन उडवायचं हे मला वाटतं सत्तेचा दुरुपयोग आहे। हे सर्व जाणीवपूर्वक चाललेलं आहे आमची संख्या कमी करण्यासाठी। भारतीय जनता पक्षाचे 25च्या अधिक नगरसेवकांचं जात प्रमाणपत्रावरती आक्षेप आहे। त्यांचे निर्णय होत नाहीत। दरम्यान विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर सदा सरवणकर, समाधान सरवणकर आणि प्रिया सरवणकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झाल्यास पुढे काय होणार हे पाहावं लागेल। दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रिया सरवणकर होत्या, त्यामुळे विशाखा राऊत यांचं पद रद्द झाल्यास शिंदेंच्या शिवसेनेचं एक नगरसेवक पद वाढू शकतं।